दिनांक 4 एप्रिल रोजी आनंद पार्क अभयनगर येथे साई समाधी मंदिराचा वर्धापन दिन व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्थायी समिती अध्यक्ष अतुल माने यांनी साईबाबांच्या मूर्तीला मुकुट व सिंहासन अर्पण करण्याचा सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्याचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याचप्रमाणे या प्रभागातील नगरसेवक आणि परिसरातील आजूबाजूचे नागरिक यांनी आपली उपस्थिती लावली होती। सर्व भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात या अत्यंत मनमोहक अशा मूर्तीचे दर्शन घेतले। त्यानंतर आरतीचा सोहळा पार पडला। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरीताई गाडगीळ व इतर नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी आरती पार पडली। सांगली महापालिकेचे मावळते आयुक्त सत्यम गांधी यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभली। त्यांचा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रत्येक नगरसेवकांच्या हस्ते या ठिकाणी आरती केली गेली। नूतन नगरसेविका रोहिणी पाटील, त्याचबरोबर मीनाक्षी पाटील, त्याचबरोबर महिला व बालकल्याण समिती सभापती गीताताई पवार, सूरज मामा पवार या सर्वांनी आरतीचा बहुमान मिळविला। अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। अतुल माने, त्याचबरोबर सुधीरदादा गाडगीळ आणि सत्यम गांधी यांनी आपापली मनोगते यावेळी व्यक्त केली। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा तुमच्या चरणी कायम आहेत आणि तुमचं नेतृत्व आम्ही मान्य केलं। त्यापासून आज जे आमची आज आम्ही राज्य जागेवर उभा आहे हे फक्त दादा तुम्ही आणि तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही सर्व काही करू शकलो। आज मला सांग पाठवलं आहे की सुधीरदादांच्या वाढदिवसानिमित्त मी साईबाबांच्या चरणी दोन माझे जे गुरु आहेत, एक साईबाबा आणि सुधीरदादा, या साईबाबांच्या चरणी मी आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज मुकुट सोहळा व सिंहासन आज अर्पण करू शकलो। हे आपल्या सर्वांच्या भक्तांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी घडलेला आहे। आज हा कार्यक्रम आयोजित करण्याचा, हा धार्मिक करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचं कारण एकच होतं की सर्वजण सामाजिक उपक्रम साजरे करतात, पण आपल्या नेत्याच्या प्रती एक ईश्वर चरणी आपण कुठे हो हवन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात। पण माझं एक दोन गुरूंच्या ठिकाणी माझं एक मागणं होतं, ते मागणं पूर्ण झालंय। त्यामुळे मी दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा बाबाच्या चरणी सिंहासन आणि मुकुट या ठिकाणी अर्पण करतोय। आज आपल्या साई मंदिरामध्ये साईबाबांना सिंहासन प्रदान करण्याचा योग होता। चांगली आरती झाली आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपले आयुक्त सत्यम गांधी साहेब या कार्यक्रमात हजर राहिले। हा सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे आणि तुमच्या त्यांच्या भावी वाटचालीबद्दल आम्ही सर्व शुभेच्छा देतो। अवसरी मला इथे उपस्थित राहण्याचे सौभाग्य मिळालं, त्याच्याबद्दल मी आमदार साहेबांना खूप धन्यवाद देतो। आणि तसेच आज माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच स्वस्थ राहील आणि सांगली जनतेसाठी काम करत राहतील याच्या मी कौतुक करतो। धन्यवाद। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।